नाशिकमध्ये निर्धार मेळाव्यात ठाकरेंनी जो हल्लाबोल केला त्या संदर्भातल्या टॉप 9 बातमी। तुम्ही मुख्यमंत्री असताना ही मागणी केली का? मुख्यमंत्री असताना काही पुढाकार घेतला का? गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल। इतके झोपले होते का? आपण मुख्यमंत्री होते त्यावेळेला मागणी केली आपण? तर मागणी केली का आपण मुख्यमंत्री असताना आपण काय काय केलं तिथे? ते ठरवतील ना, पंतप्रधान ठरवतील। शिवाजी महाराज तर आमच्यासाठी आदर्शच आहेत। फडणवीस म्हणाले, शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकलावं वाटतं, पण शहांनीच एकेरी उल्लेख केल्याचं समजताच फडणवीस थांबले। उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। पुढचं बोलण्याच्या आधी त्यांनी कोणतरी सांगितलं की अमित शाह त्यांच्याबद्दल एकेरी नावात बोललेत। शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी नावात केलाय, मग थांबले। पण आपण लोकशाहीमध्ये, कारण माहिती आहे तुमच्या शेंड्या त्यांच्या हातात आहेत। मी भाजपला सोडलं पण हिंदुत्वाला नाही, मेलो तरी हिंदुत्व सोडू शकत नाही। शिवसेना सोबत नसती तर राम मंदिरापर्यंत पोहोचू शकला नसता। उद्धव ठाकरेंची टीका। काय कोणत्या तोंडाने तुम्ही आम्हाला सांगते की हिंदुत्व? मुळामध्ये तुमचं जे हिंदुत्व आहे ते बुरसटलेलं आम्हाला मान्य नाहीच आहे। तुम्हाला आम्ही सोडले, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही। मी परत सांगतो, अमित शहांनी लिहिलेलं शिवरायांवरील पुस्तक वाचल्यावर राऊतांना चक्कर येईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले, पण हे बोलल्यानंतर चंद्रकांत पाटलांना चक्कर आली। उद्धव ठाकरेंचा टोला। पण हे बोलल्यानंतर मला पत्रकारांनी सांगितलं ते बोलले खरे, अमित शहानी पुस्तक लिहिलंय आणि स्वतः पाटलांना चक्कर आली। अरे काय बोललो आपण? अमित शहा लिहिणार आणि शिवाजी महाराजांवरती चक्कर येऊन पडले तिकडे चंद्रकांत पाटील। राजभवनच्या परिसरात छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक उभारा। नाशिकमधील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची मागणी। राज्यपालांना कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणार एक प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभं करा, ही शिवसेनेची मागणी आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा। मेळाव्यात दानवे खैरेंच्या पाय पडल्यानं वादही मिटला। अमित शहा, मोदी, फडणवीस आम्हाला हिंदुत्व शिकवतात, जो पापी पाखंडी असो तो हिंदुत्व असल्याचा ढोंग करतो। राऊतांची टीका। आम्हाला हिंदुत्व शिकवताय नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस। तुम्ही कधी हिंदू झाला? जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो। आमच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न, कुठे कधी काय करायचं याचं पंचांग भाजपचे लोक काढून बसतात। नाशकातील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप।